मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे. बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये. चांगलं वाटतंय. लाडक्या बहिणींप्रमाणे आता एकंदरीत काल देवेंद्र फडणवीस म्हटलं की गेल्यावेळी एकच महिला मंत्री होती, यावेळी 300 पटीने वाढ झालेली आहे. यापुढे सुद्धा वाटतं आणखी संख्या वाढेल. निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन ते यापुढे पण देतीलच. पहिला विषय कुठला असेल, कुठला निर्णय घेण्याची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे? जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे चांगले निर्णय घेण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे ते घेतील. परभणीचा विषय देखील तुमच्या मतदारसंघात झालेला तो देखील विषय आता विधानसभामध्ये गाजत आहे. विरोधी पक्ष त्याच्यावर प्रामुख्याने प्रश्न उचलताना पाहायला मिळतात. बघा, ती जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता. त्यानंतर जे काही दंगा झाला आणि काल एका जणाचा मृत्यू झाला, तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली परिस्थिती हाताळत आहे आणि आज पण बंदचं पुकारलेलं आहे. त्यामुळे आज पण शांततेत शहर व्यवस्थित पूर्वत होऊन जाईल. आता पण सातत्याने बंद केला जातोय, आर्थिक नुकसान होतंय, मोठ्या संख्येने पूर्वपदावर कधीपर्यंत येऊ शकतो? आजचा बंद आहे, उद्या परवापासून पूर्वपदावर येईल. कारण की बघा, तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेलं आहे आणि तो हार्ट अटॅकने गेला असं प्रथमदर्शी दिसतंय. त्यामुळे त्याचं आल्यानंतर कळून जाईल आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे, शांतता राखली पाहिजे. कारण की अशा उद्रेकाने कुणाचंही समाधान होणार नाही, कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही. ज्या आरोपींनी संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार केला तो कैदेत आहे, त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते, सर्वांनी शांतता राखायला पाहिजे. धन्यवाद. दिवसाचा खरं तर हे अधिवेशन आहे, काय नेमकं सांगाल? तुमच्या नेमकं काय म्हणणं? खरं तर निवडणूक झाली, निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर प्रथमच हिवाळी अधिवेशन या ठिकाणी होतं आहे आणि मला वाटतं एक शिवसैनिक म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये मला माझ्या विभागातील जे काही विषय आहेत किंवा समस्या आहेत त्या सोडवण्याची एक संधी मतदारांनी दिली आहे. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या विभागाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जे काही सुविधा उपलब्ध करता येतील किंवा जे काही विकासाची कामं करता येतील त्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहताना खूप आनंद होतो आहे आणि मला वाटतं याचं सर्व श्रेय मी आमच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आमच्या जोगेश्वरी विधानसभेतील मतदारांना देतो. निश्चित एक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि हिवाळी अधिवेशनाला पहिलाच या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी एक वेगळा आनंद आहे. नागपूरची थंडी ही पर्यावरणाचा भाग झाला. हिवाळी अधिवेशन हे समाजकारणासाठी फार महत्त्वाचं आहे आणि राजकीय वातावरण तर आहेच, पण सामाजिक जे काही प्रश्न आहेत, विषय आहेत, त्यासाठी ते अधिक गरम ठेवणं हे सातत्याने आमची जबाबदारी आहे आणि ते निश्चितपणाने गरम राहील असं मला विश्वास आहे. सर, विरोधी पक्षनेता खरं तर नसणार आहे. पहिल्यांदा असं होतं की विरोधी पक्ष नेत्याविना म्हणतायत की विरोधी पक्षांना पण तेवढं स्थान मिळेल कामकाजामध्ये. तुमचं मत काय? मला वाटतं या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात काय होतंय ते आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल. कारण बोलणं वेगळं आहे आणि प्रत्यक्षात त्याची कृती करणं हे वेगळं आहे. मागचा अनुभव जर पाहिला तर मला वाटतं लोकांच्या विरोधी पक्ष जरी झाला तरी लोकांच्या प्रश्नासाठी एक दिशा देण्यासाठी फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी ते असणं आवश्यक आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने राजकारण केलं जाईल, राबवलं जाईल ते आता प्रत्यक्ष आपल्याला बघायला मिळेल. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, तुमचं देखील हिवाळी अधिवेशन पहिलं आहे, काय नेमकं? हिवाळी अधिवेशन तसं माझं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा मनापासून ऋणी आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिला म्हणून मी आज या ठिकाणी येऊ शकलो.
हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका माझी असणार आहे आणि पक्ष म्हणून आम्ही जी रूपरेखा आखलेली आहे त्या रूपरेखेप्रमाणे आम्ही सगळे पुढे जाणार आहे. एकंदरीत विरोधी पक्षाचं आज पहिल्याच दिवशी आंदोलन आहे, तुमचंही पहिलंच आंदोलन या ठिकाणी असेल, काय भावना आहे, कशा प्रकारचं आंदोलन असेल? आज आम्ही जे आंदोलन करतोय ते EVMच्या विरोधातलं करतोय. उद्या आम्ही वेगळे विषय घेऊन बसतोय. मी माझ्या मतदारसंघातले विषय घेऊन सुद्धा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसणार आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आमच्या असणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे की विरोधकांना जर खरंच लोकशाही मार्गाने चालायचं असेल तर विधान भवनाच्या आत चर्चा करावी, बाहेर माध्यमांवरती त्यांनी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. आता त्यांनी तसं सांगितलं असेल आणि विरोधी पक्षांशी संवाद साधण्याची भूमिका त्यांची असेल तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो भूमिकेचं. धन्यवाद. दिवस आहे विविध मुद्द्यांवर थोडा खाली. विदर्भातलं खरं तर अधिवेशन होतंय, पहिलाच दिवस आहे. काय प्रामुख्याने विरोधक म्हणून मुद्दे घेऊन जाणार? विरोधक आक्रमक जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा ही सरकार या ठिकाणी आपला उत्सव साजरा करीत होते. आज विदर्भात हे अधिवेशन होतं विधानसभेचं, आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे. देशामध्ये एका सरपंचाची हत्या या राज्यात होत असते, या राज्यामध्ये परभणी जळतो आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. या सर्व घटनांवर या ठिकाणी जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मेघना बोर्डीकर म्हणतात की हार्ट अटॅकने हा जो मृत्यू आहे तो कस्टडीत झालेला आहे. एक लक्षात घ्या की जेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळी मारली गेली होती, त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हा गोडसेंना सुद्धा यांनी माथे फिरू ठरवलेलं होतं. जेव्हा जेव्हा राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमाची विटंबना होते, जेव्हा जेव्हा भारतीय संविधानाची विटंबना होते त्यावेळेला असेच शब्द उच्चारले जातात. यांच्याकडे दुसरं काही नसतं. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्या परभणीमध्ये पोलिसांनी जोरजबरीनं घराघरामध्ये घुसून निवडू बायका आणि मुलांना ज्या पद्धतीने बेदम मारलं, त्या ठिकाणी लाठ्या काठ्या चालवून जो दरारा पसरवण्याचा, दडपशाही करण्याचं काम केलं, त्याची चौकशी कोण करणार आहे? त्याला काय मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले होते का त्यांना, की फ्री हँड दिला होता की त्यांनी घरात घुसून भीमसैनिकांना मारायचं, महिलांना मारायचं? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्या व्हिडिओ क्लिप्स मी आज सभागृहात सादर करणार आहे. विरोधी पक्ष नेता खरं तर कोण दिला जाईल? मुख्यमंत्री असतील या विधानसभा अध्यक्ष म्हणतात की विरोधाकडून आणखी कुठला प्रस्ताव आलेला नाही. आता विरोधी पक्षाची बैठक या ठिकाणी महाविकास आघाडीची होते आहे. त्या बैठकीत जो निर्णय होईल त्या अनुषंगानं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्षांना ते कळवलं जाईल. त्यानंतरच विरोधी पक्षाचा नेत्याचा निकाल त्या ठिकाणी लागेल. जबाबदारी नवीन मिळाली आहे. आमदार म्हणून मी काम करत होतो भारतीय जनता पार्टीचा. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष आणि त्याच्या आधी सुद्धा मी काम केलंय. फक्त आता नवीन जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी जास्त मोठी जबाबदारी आणि नक्कीच कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी ही मतदारांच्या अपेक्षा किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या माझ्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नक्कीच माझा प्रयत्न राहील. ईव्हीएम विरोधात आंदोलन केलं जात आहे आता या ठिकाणी. आरोप करतायत ईव्हीएममुळे आले. नाही, ईव्हीएम बद्दल आपल्याला पण माहिती आहे सर की आता सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर हे केले की जिंकला तर ईव्हीएम बरोबर आणि हारल्यावर ईव्हीएम चुकीचं, असं होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याच्यावर अजून बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता झालेला जो काही पराभव आहे, जी काही नामुष्की आली आहे, ती कुणावर तरी ढकललं पाहिजे म्हणून ते ईव्हीएम वर ढकलायचं चाललंय. नाही, त्यांचा काल ज्यावेळेला मला बावनकुळे साहेबांचा फोन आला त्यानंतर मी उदयनराजेंशी बोललो. ते दिल्लीला आहेत अधिवेशनाला त्यांच्या, आणि ते पण फार खुश होते की सातारला आणि मला जबाबदारी मंत्रिपदाची मिळाली आहे आणि नक्कीच आल्यानंतर सातारला भेटू, शुभेच्छा त्यांनी दिलेल्याच आहेत आणि भेटू म्हणून त्यांनी सांगितलं. नाही, ती आता त्यांची स्टाईल आहे. ते काय मी मंत्री झालो म्हणून ती काय स्टाईल थांबणार नाही त्यांची. ती त्यांची स्टाईल आहे, खासियत आहे त्यांची आणि ती चालू राहणार. यासाठी नेमका काय अजेंडा असेल तुमचा? मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे. माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्यासारख्या तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. महाराष्ट्र, कोकण, हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, ताकद देण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करीन. माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही 100% कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल. विरोधक आता 10 वाजता ईव्हीएम विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळणार आहेत. सरकार म्हणून त्यांना कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल? शेवटी हेच आंदोलन अगर लोकसभेच्या नंतर केलं असतं तर लोकांना त्याच्यावर विश्वास पण बसला असता. वायनाडच्या कुठल्या तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएमबद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता. आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचं राजकारण आहे. जेव्हा वोट जिहाद झाला तेव्हा हे लोकांना काहीच वाटलं नाही, काहीच दिसलं नाही, तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे. आता जेव्हा हिंदू समाजाने एकत्र येऊन हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलं, हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली, तेव्हा हे लोकांना मिरच्या लागत आहेत, हिरव्या मिरच्या लागत आहेत. आणि म्हणून जे काय करतायत ते हिंदू समाज खुल्या डोळ्यांनी निश्चित पद्धतीने पाहतोय. म्हणून ह्या ईव्हीएमच्या ह्या आंदोलनाला काही अर्थ नाही, काही महत्त्व नाही. निलेश राणेजींनी केलेलं. कृपया आपला अभ्यास चांगला करा. आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. सर, मातोश्रीच्या बाहेर हिंदू गब्बर म्हणून तुमचे बॅनर्स लागलेले आहेत मंत्रीपद शपथ घेतल्यानंतर. याउलट तुमच्या बंधूंनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे निलेशजींनी की उद्धव ठाकरे राणे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न मला करत असं होते. वाटतंय निलेशजी ह्याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत. तेही एक अनुभवी कार्यकर्ते, समाजसेवक आहे. तुम्ही त्यांच्यासाठी हा प्रश्न ठेवा, ते निश्चित पद्धतीने तुम्हाला पाहिजेसे उत्तर ते देतील. नेहमी आपण जर पाहिलं तर संजय राऊतांना प्रत्युत्तर तुम्ही देत होता. आता काही शुभेच्छा आल्यात का मंत्रिपद झाल्यानंतर संजय राऊतांच्या? एवढी आता महाराष्ट्रातून सगळूनच शुभेच्छा येत आहेत आणि ते एवढ्या म्हणजे त्यांचं एवढं मन मोठं नाही ना, त्याच्या मालकाचं आहे ना त्याचं आहे की बाबा महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी किंवा मंत्रिमंडळाला त्यांनी शुभेच्छा द्याव्या एवढे मोठ्या मनाचे ते नाही आहेत. आम्ही त्यांना 39 वर्ष ओळखतो. म्हणून अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत. त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये यापुढे नीट वागावं, व्यवस्थित तोंड उघडावं. सगळ्या गोष्टीवर आमचं फार बारकाईने लक्ष आहे. सरकार आमचं आहे. सरकारमध्ये असताना अगर महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर प्रहार करण्यासाठी आम्ही तयार आहोत. थैंक यू सर. हिंदी में छोटा सा हिंदी सर, आज सेशन का फर्स्ट डे है. मी कव्हर करतोय, तुम्ही कव्हर करताय. सर हिंदी में नागपूरला नेहमी येत असतो, पण नागपूरला आज शपथ घेण्याची संधी देवेंद्रजींनी आणि आमच्या प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या प्रमुखांनी दिलेली आहे. मला वाटतं नागपूरचा अनुभव आम्ही नेहमी घेत आलेलो आहे. आता आमच्या माध्यमातून जास्त थंडी असल्यामुळे आमच्या सगळ्यांचा रोल मोठा असतो, कारण का हीटरची गरज असते. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज पहला अधिवेशन है तो आप मंत्री होने के बाद ये वाली है क्या? नहीं, विंटर सेशन का आज विंटर सेशन का पहला दिन है. आज मैं मंत्री बन के आज विधानसभा में आया हूँ. बहुत बड़ी जिम्मेदारी है. महाराष्ट्र हो, हिंदू समाज हो, हिंदुत्व हो, ये सब की जिम्मेदारी हम जैसे कार्यकर्ताओं के कंधों पे है. आज हिंदुत्ववादी विचार सोच की सरकार हमारे महाराष्ट्र में है और इसलिए हम लोग सब लोग ने जो शपथ कल ली है, हमारे कंधों पे अभी बहुत बड़ी जिम्मेदारी है कि महाराष्ट्र में जो हिंदू समाज है, महाराष्ट्र में उस हिंदू समाज की सुरक्षा करना, उनको विश्वास देना, उसके साथ ही हमारे महाराष्ट्र को एक प्रगतिशील राज्य बनाने के लिए हमारे माध्यम से जितने प्रयत्न हो सकते हैं हम हमारे माध्यम से करेंगे. सर हम देख रहे हैं कि शुभेच्छा नाही, फार मोठं असं मला नियम आणि काही खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचा अभ्यास आज सकाळी 6 वाजल्यापासून करतो आहे. तुमच्यासाठी मोठे साहेब असले तरी पण आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत आणि म्हणून प्रिन्सिपलांकडून एक मोठी यादी आलेली आहे. आणि आमदार जेव्हा झालो तेव्हाही पहिल्यांदा फार मोठी यादी आलेली की कसं नियम, कायदे, परंपरा काय असतात. आता रूल्स ऑफ बिझनेस आणि असंख्य विषयाबद्दल आज सकाळपासूनच चर्चा सुरू झालेली आहे
आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल. डिस्टिंक्शन मिळेल का? हा, माझ्या कानात दिलं, तुम्हाला नाही सांगत. निश्चित पद्धतीने लव जिहादच्या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा आमच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीचा आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे, जाहीरनामामध्ये दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा जाहीरनामामध्ये काही उल्लेख केलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे. उदाहरण 370चा शब्द दिला, राम मंदिरचा शब्द दिला. जे वाक्य आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये देतो ते आम्ही पूर्ण करतो. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही राज्यामध्ये एक सक्षम आणि मजबूत असा धर्मांतर विरोधी कायदा आणणार. तो निश्चित पद्धतीने योग्य पद्धतीने अभ्यास करून आम्ही आणू, एवढा विश्वास या निमित्ताने देतो. सर, हम देख रहे हैं महायुति ने बड़ी जीत दर्ज की है, आप लोग स्वेरिंग सेरेमनी कर रहे हैं, लेकिन जो विपक्ष है वो अभी तक ईवीएम के झटके से उभरा नहीं है। आज भी वो कह रहे ये हैं कि ईवीएम का झटका नहीं है, ये हिंदू समाज का झटका है, ये हिंदुत्व का इंजेक्शन है। जिस तरीके से लोकसभा के बाद वोट जिहाद करने के बाद जो वातावरण इन लोगों ने महाराष्ट्र में किया है उसका जवाब हिंदू समाज ने विधानसभा के माध्यम से दिया है। इनको ये ईवीएम लगता है मगर इन्होंने कभी भी हिंदू समाज को गिना ही नहीं। इनको फतवा में इनको इतना इनका वक्त गया है, इनको कभी भगवा का महत्व ही समझा नहीं। इसलिए भगवा का महत्व अभी हमारे हिंदू समाज ने ही इनको समझाया है। इसलिए जितना जल्दी ईवीएम के बाहर आएंगे, हमारे देवी देवताओं के पास जाएंगे तो उनको समझेगा ये ईवीएम का दोष नहीं है, हिंदू समाज ने जो इनको एक तमाचा कसके तमाचा दिया है उसके वजह से इनकी ये हालत हुई है। धन्यवाद, शुभेच्छा, सहकार्य सगळ्यांचं राहून दे. सुरू झालेली आहे. काय नेमकं सत्य आहे? हे बघा, प्रत्येकाला समजा निवडून आल्यानंतर आपल्याला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली पाहिजे ही स्वाभाविक अपेक्षा असते. तशी अपेक्षा माझी होती, कारण मागच्या 1.5 वर्षामध्ये मला जी काही संधी मिळाली आमच्या पक्षश्रेष्ठींनी दिली, त्या संधीचं सोनं कसं होईल किंवा अतिशय छोटं असलेलं खातं पण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आपला डीबीटीने पैसा कसा जाऊ शकतो याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. त्याच्यात यशस्वी सुद्धा झालो आणि न्याय द्यायचं काम केलं. त्यामुळे स्वाभाविक होत्या, थोड्या अपेक्षा होत्या. पण पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतला असेल, अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील, यांनी जो काही निर्णय घेतला त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा प्रादेशिक समतोल, सामाजिक समीकरण हे सगळं जर का ठेवायचं असेल, सिनियरिटीचा कुठेतरी विचार करायचा असेल तर त्यांना काही निर्णय हे घ्यावे लागतात. त्यामुळे जो निर्णय घेतला त्याला ॲक्सेप्ट करायचं. मागच्या 1.5 वर्षामध्ये 2020 आम्ही खेळत होतो, आता टेस्ट मॅच खेळू. इंटरनल नाराजी असल्यामुळे राजीनामे सुद्धा दिले जात आहेत अशी ही चर्चा आहे. तुमच्या कानापर्यंत काय माहिती किंवा तुम्ही असं काही राजीनामा दिलेला आहे का? नाही, असला प्रकार काही होणार नाही मला असं वाटतं. आणि राजीनामा कोणी दिलेला आहे हेही मला माहिती नाही. पण मला आवड आहे, मिळालं असतं तर आनंद झाला असता, नसेल मिळालं तरी सुद्धा आनंदाने आपलं पुढचे 5 वर्ष काढायचे. 2.5 वर्षानंतर पुन्हा संधी मिळेल वाटतं, कारण 2.5 वर्षाचा फॉर्म्युला असेल, जर काम नाही केलं तर 2.5 महिन्यातही घरी पाठवू असं दादा दादा म्हटले. किंवा सीएम साहेब काल बोलले की आम्ही प्रत्येक मंत्र्यांचं ऑडिट वगैरे ठेवू. आता ऑडिट वगैरे ठेवणं न ठेवणं हा सर्वस्वी अधिकार जो असतो पक्षश्रेष्ठींचा असतो. आपण आपलं काम करत राहावं एवढं मला माहिती आहे. इमानदारीने आणि प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये सभागृहामध्ये असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, सत्तेत असेल, सत्तेच्या विरोधात असेल, ज्या पद्धतीने आक्रमकता होती, ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, त्याच पद्धतीने सरकारच्या सोबत राहून काम करणार. चालेल, धन्यवाद. अधिवेशनाला सुरुवात होती, कशा पद्धतीने मुद्दे उचलले? बघा, आम्हाला आता बोलायचं आहे, तुम्हाला नाही. आज पहिला दिवस आहे. अनेक अपेक्षा या शासनाकडनं आणि विशेषतः ज्यावेळी आश्वासन देऊन जे शासन आलेले तर आहेत. आमची भूमिका विरोधी पक्ष या नात्याने हेच राहील की दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हायला पाहिजे. कारण गेल्या आठवड्याभरापासूनच तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणीचे निकष बदलले जात आहेत. लाडके भाऊंबद्दल जे शेतकऱ्यांना MRPचे दर देण्याचा जे निर्णय घेतला होता ते देखील अद्याप कुठच्याही प्रकारे झाले नाही. कायदा सुव्यवस्था काय चाललं हे मी सांगायची गरज नाही. कोणाला कुठचा खाता मिळेल, कोण मंत्रिमंडळामध्ये येईल, त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेची पण एक भयंकर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. परभणीची घटना हाही देखील निषेधार्थ आहेत. त्याच प्रकारे जी बीडमध्ये ज्या पद्धतीने सर्रास
राजकीय पाठिंब्याने या ज्या गोष्टी होत आहेत या सर्वाचा विरोधी पक्ष या नात्याने आम्ही त्याचा समाचार निश्चितपणे घेऊ आणि लोकांचे प्रश्न घेऊन उतरण्याचं काम आम्ही करणार आहोत. उद्धव ठाकरे कधी येणार आहेत आणि ते बैठक कधी होणार आहे? उद्या परवा बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आमच्या सर्व पक्षाचे प्रमुख नेते देखील नागपूरमध्ये दाखल होणार आहेत आणि आमदारांची बैठक घेऊन पुढची रणनीती, कुठचे मुद्दे कोणी घ्यायला पाहिजे, काय मुद्द्यावरती चर्चा करायची, सर्व चर्चा उद्या परवा होणार. धन्यवाद. दानवे साहेब, काल खरं तर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, 39 मंत्री आलेले आहेत. तुमच्या नेमक्या आता मंत्र्यांना देखील काय शुभेच्छा असणार आहे? विरोधकांची आता नेमकी काय मागणी असणार आहे? विरोधी पक्षनेता अजून झालेला नाही. मंत्र्यांना शुभेच्छा आहेच, परंतु सगळ्यात आधी नाराजी ही किती मोठ्या प्रमाणावर आहे. भुजबळांसारखा, सदर सारखे ज्येष्ठ नेते या मंत्रिमंडळात नाही. मला वाटतं पक्षांतर्गत राजकारणाचे बळी, यूज अँड थ्रो, हे सगळं याच्यातून दिसलेलं आहे. काही लोकांनी राजीनामे दिले, विशेषतः शिंदे गटाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले. परंतु हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असताना सभागृहामध्ये मंत्र्यांना लवकरात लवकर मनाजोगती खाती मिळो, हेच परमेश्वरचरणी सगळ्यात आधी मी प्रार्थना करतो आणि मग एकेकाला आम्ही बरोबर सभागृहात घेऊ. ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही आक्रमक आहात, आंदोलन देखील करणार आहे? बिलकुल. ईव्हीएम हे सरकार ईव्हीएमचंच सरकार आहे. कारण सगळ्या गोष्टी जर बघितल्या मागच्या लोकसभेपासून तर या महाराष्ट्रात जनमत या आलेल्या सरकारच्या बाजूनं कुठंच नाही आहे. आणि ईव्हीएमचा चमत्कार या सरकार येण्यामध्ये झालेला आहे, आमचं स्पष्ट मत आहे. सर, कालच्या शपथविधीनंतर शिंदे गटातील काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तर उद्धव साहेबांबरोबर असं तर अधिक मान मिळाला असतं असं म्हटलेलं आहे. त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे दरवाजे खुले असतील का? मला असं वाटतं असे एक नाही, अनेक लोकांची हीच मानसिकता आहे. काही मी सांगितलं ना, काही जणांनी राजीनामे सुद्धा दिलेले इंटरनल पक्षांतर्गत, काही देतील आणि काही बॅग बांधून पुन्हा आपल्या मतदारसंघात आपल्या गावाकडे कालच निघून गेले. प्रकाश सुर्वे म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. विधिमंडळामध्ये चर्चा करा. तर तयारी आहे का विरोधकांची? देवेंद्र फडणवीस बोलतात विधिमंडळात चर्चा करा, बाहेर माध्यमांवर चर्चा करण्यापेक्षा. बिलकुल करू ना. या सामोरं या, आमच्या एकेका प्रश्नाला उत्तर द्या, फक्त खोटं बोलू नका. कारण सातत्यानं तुम्ही खोटं सगळी माहिती आव मोठा आणता, प्रत्यक्षात झालेलं काहीच नसतं. साप म्हणून भोई थोपटायचा प्रकार करत असतात. मला असं वाटतं आमची तयारी. परभणी असेल, हिंगोली असेल, ईव्हीएमचा मुद्दा ऍड करून दिला यावेळेस, असं त्यांचा आरोप आहे. हे चला त्यांचीच मागच्या वेळेची भाषणं ऐका तुम्ही आणि ते झालं का एवढंच विचारा, बाकी काही माझं म्हणणं. परभणीची घटना असेल, पुण्याची घटना असेल, राज्यात कायदा सुव्यवस्था कशात? एसटी महामंडळात माझ्याकडेची माहिती आहे 1300 बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि याच्यात अधिकारी आणि सरकारमधील काही लोक काही एजन्सींना हे भाडे तत्वावर बसेस देण्यासाठी टपून बसलेले आहे. कारण मागच्या काळामध्ये विथ डिझेल जवळपास 47 रुपये किलोमीटरनी गाड्या उपलब्ध होत्या आणि आता विदाऊट डिझेल जवळपास 41-42 रुपयानं गाडी मिळते. याचा अर्थ डिझेलचा भाव 5 रुपये का फक्त? याचाच अर्थ असा की प्रत्येक किलोमीटर मागे जवळपास डिझेलचा भाव जर बघितला तर 50-60 रुपये जास्त, म्हणजे दुपटीनं पैसे देण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळातील काही अधिकारी करतायत. मला असं वाटतं हा विषय येणाऱ्या या आताच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस निश्चित उपस्थित करू आणि हा भ्रष्टाचार आम्ही मुळीच होऊ देणार नाही. परभणीमध्ये मला असं वाटतं आरोग्य यंत्रणेचेच धिंडोडे या महाराष्ट्रात निघालेले. बोगस औषधी असतील, रुग्णांना बेड नाही आणि काही ठिकाणी औषधी असून रुग्णांना बाहेरून औषधी, असे अनेक विषय मला वाटतं सभागृहात बोलू या विषयावर. बीडमध्ये असेल, मी बोललो आधीच, बीडचा विषय असेल, परभणीमध्ये बीडचा विषय सभागृहात येईल, परभणीचा विषय येईल. बीडमध्ये ज्या पद्धतीनं सरपंचाची हत्या झाली दिवसाढवळ्या, सत्ताधारी पक्षाचे लोक त्याच्यात सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष त्याच्यात आरोपी आहे आणि धनंजय मुंडे यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांनी या संदर्भात फोन केला आहे. वाल्मिक कराड त्यांचं नाव आहे.
हा त्याच्यातला सुस्पष्टपणे सहभाग आहे. मला वाटतं सभागृहात हा विषय आम्ही निश्चित घेऊ. ठाकरेंची अवस्था खूप वाईट झालेली आहे असं निलेश राणे बोलतात. राणेंना संपवण्याच्या नादामध्ये ठाकरेच भलतीकडे गेलेले आहेत आणि आता जर मुलांची चिंता असेल तरी नीट वागावं असा इशाराही निलेश मला वाटतं राणे नितेश राणे लहान आहे अजून. आज खरं तर हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. तुमचं देखील पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे, काय सांगाल? आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं राज्याच्या प्रशासनाला गती देण्याच्या बाबतीमधलं काम हे आज हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं होईल अशा पद्धतीचा एक माझा विश्वास आहे. निश्चित स्वरूपी माझ्या जिल्ह्याच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभाग सगळ्या आमदारांचा राहणार आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये 4 मंत्री देऊन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने एक खूप मोठा विश्वास माझ्या जिल्ह्यावर दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर मतदारसंघामधले सुद्धा अनेक प्रश्न अधिवेशनामध्ये मांडण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आमचा राहणार आहे. आज कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं मतदारसंघातले प्रश्न मांडण्याच्या बाबतीमध्ये मी सकारात्मक आहे. सर, तुमच्या नावाची चर्चा सातत्याने होती, मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे नाराज काही जण झाले, तसे तुम्ही नाराज आहात का? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्हाला सगळं काही मिळाल्यासारखं वाटलं. मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने मला भरपूर आजपर्यंत दिलेलं आहे आणि भविष्यात देखील पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणं हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. भाऊ, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी विरोधक ईव्हीएम वरून आक्रमक झालेले आहेत. हे सरकार ईव्हीएम मुळे आलं असं त्याने आढळलं. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अतिशय मला वाटतं विरोधक जे आहेत तर बिचाऱ्यांना काय करावं ते गोंधळलेले आहेत. त्यांना काय करावं हे कळत नाही आहे आणि आता त्याचं कुठलंच कारण नाही, कारण त्याचा इतका सफाया सगळ्या मतदारांनी केलेला आहे, जनतेने केलेला आहे की त्यांना बोलायला कुठे काही जागा राहिलेली नाही. आणि म्हणून आता काय बोलावं तर ईव्हीएम. तर मला सांगा, लोकसभेच्या वेळेला त्यांना एवढं मताधिक्य मिळालं, एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार त्याचे निवडून आले, त्यावेळेला त्याला गोड वाटलं. इतर राज्यामध्ये ज्यावेळेला त्यांचं सरकार येतं त्यावेळेला त्यांना ईव्हीएम खरं वाटतं आणि एकदा पराभव झाला की त्यांना ईव्हीएम खराब वाटतं, काहीतरी त्याच्यामध्ये घोटाळा वाटतो. मला वाटतं की आता विरोधकांचा पूर्ण सफाया मतदारांनी केलेला आहे. त्यांना सांगण्यासारखं इथे काही राहिलेलं नाही. त्यांची संख्या इतकी कमी आहे की मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या कमी संख्येमध्ये विरोधक हे पहिल्यांदा आलेले आहे. विरोधी पक्षनेतेसुद्धा ते होऊ शकत नाही आणि मला केविलवाणा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी चाललेला आहे. तिघांमध्ये समन्वय नाही आहे, कुठेही एकमेकाची तोंडं एका बाजूला नाही आहेत, सगळे वेगवेगळ्या दिशेला जाऊन बसलेले आहेत. पण आपण आहोत, आम्ही जिवंत आहोत. व्हेंटिलेटर असले तरी पण त्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अधिवेशन असणार आहे, काय भावना काय? हे पहिलेच अधिवेशन आहे आणि अतिशय आनंद होत आहे की आपल्याला समजा सर्वसामान्य जनतेने एक निवडून हातातून एक मला आमदार केले. तर हे पहिलं आमचं अधिवेशनामध्ये खूप मुद्दे मांडायची संधी आता बघेन आम्ही काय काय माणूस आणि जनतेसाठी काय काय काम करायचे. बाकी तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेला आहात, दुसरीकडे ईव्हीएमच्या विरोधात आता विरोधी पक्षनेता पायऱ्यांवर आंदोलन करतोय, तुमची भूमिका काय असेल? आता त्यांच्या विरोधकांकडे आपलं काय मुद्द्यात नाही ते बिचारे ते पण काय करणार ना, त्यांची परिस्थिती नाही राहिली. आता लोकसभेला एवढ्या प्रचंड बहुमताने जिंकले तेव्हा विषय नाही म्हटले, इतर राज्यात त्यांचे विजय झाले तेव्हा काय बोलले नाहीत. तर आपण एवढं गांभीर्याने घ्यायचं ना, त्यांच्याकडे कुठले मुद्दे नसेल तर त्यांचा पण नाईलाज आहे ना, ते पण दाखवणार काय. थोडं तर त्यांना जगू द्या, थोडं तरी करू द्या त्यांना. तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदाराला पराभूत करून या ठिकाणी पोहोचलेला आहात, काय एकंदरीत या विजयामागचं गणित होतं? विरोधकांना काय सल्ला द्याल? नाही, हे बघा, सातत्याने तुम्ही मतदारसंघात कामं करणार, जनतेची कामं घेणार, ऐकून घेणार, वेळ देणार, तर तुम्हाला जनता निर्णय देणार. मग कुठले सत्ताधारी असो की कोणी असो, काम करण्याला कार्यकर्त्याला संधी प्राप्त होते. ही माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने जो न्याय दिला तो हाच मेसेज सर्वांना जातो. हा सर्वांसाठी एकच मेसेज आहे. धन्यवाद. शपथविधी झालेला आहे, आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा, काय सांगाल? विरोधक एका बाजूला आक्रमक झालेले. नाही, एक लक्षात घ्या की आज महत्त्वाचा दिवस आहे. काल मंत्र्यांचा शपथ झाल्यानंतर आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा ही एक प्रथा परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेचच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात. त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या
उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही. त्यांची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीतच दाखवून दिली आहे, हे त्यांच्या संख्येवरून कळत आहे. बीडमधल्या हत्येचा नाराज आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांना मंत्रिपद मिळालेलं तर या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. दुसरा विषय बीड बद्दल खरं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्यांचं म्हणणं की बीडमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय. या बाबतीमध्ये मूलतः जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे आणि अतिशय आणखीन सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे. पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही. मूलतः ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे, ही भूमिका आमची आणि सरकारची आहे. वर्षानंतर तब्बल नागपूरच्या या प्रांगणामध्ये पाऊल ठेवलेलं आहे. मला खूप आवडायचं नागपूरचं अधिवेशन आणि आज मी मंत्री म्हणून परत नागपूरच्या अधिवेशनामध्ये आलेली आहे. मी खूप एक्साइटेड आहे आणि खूप उत्साह आहे माझ्या मनामध्ये आणि खूप काम करण्याची जी काही एनर्जी साठवून ठेवलेली आहे ती कामामध्ये वापरायची आहे. थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल. ताई सुधीर मुनगंटीवारला पद नाही मिळालं, काय सांगणार? सुधीर मुनगंटीवार बिलकुल नाही. माझ्या चेहऱ्यावर दिसते का नाराजी? अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे असं आहे की आपल्याला चांगलं काम करायचं आहे महाराष्ट्रासाठी. चांगला विजय महायुतीने मिळवलेला आहे आणि त्या स्पिरिटमध्ये कामसुद्धा झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे नवीन सरकार आलेले आहेत, नवीन मंत्री आलेले आहेत. नवीन मंत्र्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा. त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. सगळ्यात पहिल्या शुभेच्छा नितेश राणेंना दिल्या, कारण ते माझे जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि माझं पूर्ण सहकार्य, पूर्ण मार्गदर्शन हे त्यांना राहील. तरुण आहे, चांगलं भवितव्य आहे आणि जिल्ह्यासाठी चांगलं काम करतील, महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील याची मला खात्री आहे. केसरकर साहेब अडीच वर्षानंतर परत मंत्रिमंडळावर चेंजेस होणार आहे. 2.5 वर्षाचं रिपोर्ट कार्ड बनवलं जाणार, 3 नेते प्रमुख. नाही, मला काय रिपोर्ट कार्ड वगैरे हे मला काय माहिती नाही. रिपोर्ट कार्डवर जर मंत्र्यांची निवड झाली असती तर वेगळी निवड दिसली असती आणि त्याच्यामुळे हे सगळं बोललं जातं. आणि ते बोलण्यामागे दुसरे एक उद्देश असा सुद्धा असतो की जे लोक मागे राहिलेत, खरं तर अनेक लोक जे एफिशियंट आहेत, मागे राहिलेले आहेत, त्यांना 2.5 वर्षानंतर संधी मिळेल याची मला खात्री आहे. कारण शिंदेसाहेब जसं सांगतात तसं वागतात, हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्षानंतर जी लोक मागे राहिलेत, समजा काही लोक तरुण आहेत, त्यांना संधी नाही मिळाली, नाराज झाले, त्यांनासुद्धा लवकरच संधी मिळेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी नाराज होऊ नये, पक्षामध्ये काम करावं, सरकारला पाठिंबा द्यावा आणि एक सरकार म्हणून आमदारांची भूमिका असते, ती भूमिका चांगल्या तऱ्हेने त्यांनी निभावावी. पक्षातले काही आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत, मीडियाशी बोलत आहेत, याच्यामुळे कुठेतरी पक्षातलं वातावरण बिघडतं असं वाटत नाही? कारण का बोंडेकरांनी प्रतिक्रिया दिली, प्रतिक्रिया दिली आणि स्वाभाविक आहे त्यांची देखील काहीतरी नाराजी असेलच ना. त्यांनी संयम बाळगला पाहिजे. 2.5 वर्षानंतर आता जी तुम्ही नावं घेतलीत हे 100% मंत्री होणार आहेत. बघा, गोगावले साहेब मंत्री होणार होते, त्यांनी 2.5 वर्ष वाट बघितली, त्यांना चांगला निर्णय मिळाला, ते आनंदी आहेत. तसाच आनंद सर्वांना मिळेल आणि लोकांच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला मला आवडतं, कारण मी साहेबांचा भक्त आहे. अर्थ राज्यमंत्री तुम्ही होतात आणि ते अर्थमंत्री होते, एकंदरीत तुम्ही दोघेही मंत्रिमंडळाच्या बाहेर आहात. भुजबळ साहेब स्वतः तर राष्ट्रवादीचे अध्यक्षच होते, उपमुख्यमंत्री होते. एवढा मोठा मनुष्य बाहेर राहू शकतो तर कोणी बाहेर राहू शकतं ना. मुनगंटीवार साहेबांनी आज जे आपण जय जय महाराष्ट्र माझा गीत ऐकतो, हे त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे की महाराष्ट्र गीत असलं पाहिजे. अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत मिळालं. अतिशय चांगले असे ते एफिशियंट मंत्री होते, पण कदाचित त्यांच्यावर दुसरी जबाबदारी द्यायची असेल पक्षाला, त्याच्यामुळे त्यांना लांब ठेवलं असेल. भुजबळ साहेबांवर सुद्धा कदाचित मोठी जबाबदारी येणार असेल. आपण आज हे सांगू शकत नाही. भुजबळ साहेबांनी कुठे नाराजी दाखवली का? ते मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहेत, त्यांनी काही नाराजी दाखवलेली नाही. तुम्हाला मुनगंटीवार साहेबांनी कुठे नाराजी दाखवली आहे का? नाराजी दाखवलेली नाही. शेवटी प्रत्येकाने ही पॉलिटिकल मॅच्युरिटी आणायला लागते, ती यायला काही दिवस लागतात. जे तरुण आहेत त्यांच्याकडे लगेच ही श्रद्धा सबूर येईल असं काही नाही. आम्ही अनेक वर्ष काम करतो, अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत.
आणि त्याच्यामुळे मला निश्चितपणे वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना मोकळ्यापणे कारभार करायला मिळाला पाहिजे, तर आपण आनंदी राहिलं पाहिजे, त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. ठीक आहे. नाही रे बाबा, तुम्ही इकडे थंडीत का उभं केलाय हो सेटअप? बाईट घेतो. पिटकरी साहेब, मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडलेला आहे. त्यामध्ये जर बघितलं असेल तर राष्ट्रवादीमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते, शिंदे शिवसेनेत देखील नाराजी पाहायला मिळते. काही काही जिल्हाध्यक्ष राजीनामे दिले आणि त्यामध्ये जर बघितलं तर ज्येष्ठ नेते पक्षाध्यक्ष छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलेलं नाही. काय पक्षामध्ये नेमकं काय सुरू? नाराजी कशाची नाराजी असेल? आता 41 आमदार निवडून आलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यात 8 कॅबिनेट, 1 राज्यमंत्री, त्यामुळे साधारण तारांबळ होणं साहजिक आहे. मला वाटत नाही कुठली नाराजी असेल. आणि तुमच्याच माध्यमातून असं कळतंय की भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही ओबीसी बांधव नाराज झाल्याचं चित्र आज दिसलं. ते सुद्धा राज्यसभेवर लवकरच पक्षाकडून जातील अशी माहिती पण तुमच्याच माध्यमातून मिळाली. त्यामुळे जर कोणाची काही नाराजी असेल तर ती पक्ष पातळीवर नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न होतो. आमच्यात नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अनेक असे नेते आहेत सुधीर भाऊंसारखे की त्यांना सुद्धा काल मंत्रिपदाची शपथ घेता आली नाही. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा दीपक केसरकर साहेबांसारखे लोक आहेत, त्यांना पण शपथ घेता आली नाही. त्याच्यामुळे ह्या नाराजी असणं साहजिक आहे. आणि आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये महामंडळं वगैरे सर्व तिन्ही पक्ष एकत्र येऊन त्याबद्दल त्यांची जे काही नाराज आहेत, जे राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत, त्यांची बोलवण त्यावर केलं जाईल असं वाटतं. आणि तिन्ही पक्ष एकत्र राहून हे सरकार पुढं 5 वर्ष टिकणारं सरकार स्थापन केलं. त्यामुळे आता मला असं वाटतं ह्या नाराजीपेक्षा विदर्भातील शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यावर फोकस झालं पाहिजे असं मला वाटतं. बिटकर साहेब, एक जागा खाली ठेवलेली आहे, एक मंत्रीपद, तर नेमकं ते कोणासाठी आहे? जयंत पाटलांसाठी कोणासाठी नेमकं? त्यांचा पण नंबर असू शकतो का? थांबरे, माझा प्रश्नाचं उत्तर घेऊ, थांब ना. पहिले तुम्ही विचारा ना. माझा प्रश्न असा आहे की एक ते मंत्रिपद जे खाली ठेवलं ते नेमकं कोणासाठी? जयंत पाटलांसाठी की नेमकं कोणासाठी? मागही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं. त्यावेळेस त्यांनी फार विचार केला. नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणूक आल्यामध्ये लोकसभेमध्ये मॅन्डेट मिळालं महाविकास आघाडीला. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला आता तिथं जाण्याची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की मला असं वाटतं की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती योग्य वेळ, हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील. त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल. तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वनडाऊनला जो प्लेअर येतो ना ते वनडाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे. जयंत पाटील असतील त्या पदावरती? असं काय चाललंय, म्हणजे काय मजबूत करतायत, काय चाललंय काय? नाही, ते थोडं त्यांना अस्वस्थ होणं साहजिक आहे. पण मला जेवढी माहिती आहे ते नक्की येतील. दुसरं असं आहे की एक जागा शिल्लक आहे मंत्रिमंडळाची, त्याच प्रश्नात ते लवकरच नक्की येतील. कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, योग्य वेळ झालेली आहे. आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार. फक्त एकच जागा का खाली ठेवली असेल, शिल्लक एकच जागा का ठेवली असेल? तीच तर खरी मेख आहे ना. ती आता जर मी सांगितली तर त्याचा काही त्याचं गांभीर्य राहणार नाही. त्याच्यामुळे एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे, योग्य व्यक्ती योग्य निर्णय योग्य वेळ, त्याकरता एक जागा राखीव. विचारा रे, काय रे, पहिला दिवस ऐका ना, सुरुवात अशी करूया. रेडी रोल. तुमचा अधिवेशनाचा आमदार म्हणून पहिला दिवस सामाजिक कार्यकर्ते एक महिला नेतृत्व म्हणून काम पाहिलंय, पण आमदार म्हणून खुश आहे मी. कुठल्याही कार्यकर्त्याचं स्वप्न असतं की त्याने सभागृहापर्यंत पोहोचणं. मी, आमचा पक्ष भारतीय जनता पार्टी, माझे नेते, आमचे लाडके देवाभाऊ प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. आणि त्यामुळे चित्रा वाघ, जिच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, अशी सर्वसामान्य घरातली एक महिला ही या सभागृहापर्यंत पोहोचू शकली, याचा मनापासूनचा आनंद आहे. 5 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं, पक्षाने मला संधी दिली. माझ्यासारख्या हजारो महिलांना नेहमी संधी देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असतं. आणि त्या माध्यमातून मला मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन, अभ्यास करेन,
आणि त्या ठिकाणी विशेषतः ज्या महिला वर्गासाठी मी काम करते त्यांचे मुद्दे प्रकर्षाने मांडायचं काम करीन, त्यांच्या जीवनमानामध्ये सुधार आणण्यासाठीचा प्रयत्न करीन, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करीन. मला विश्वास आहे की हे जे सरकार आहे महायुतीचं, ज्याचे प्रमुख आमचे लाडके देवाभाऊ आहेत, महिलांचे अजूनही बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत, त्याच्यावरती काम होईल आणि चांगल्या पद्धतीने महिलांचं जीवनमान सुधारायला मदत होईल. ताई, काल मंत्रिमंडळ विस्तार झाला पण अनेक जण नाराज आहेत महायुतीमध्ये. बघा, असं आहे, अलायन्सचं सरकार आहे, खूप सगळे ज्येष्ठ नेते होते, काही 2-2, 3-3 टर्मचे आमदार होते, परंतु अलायन्सचं सरकार असतं, काही लिमिटेशन असू शकतात, पण मला विश्वास आहे की जे कोणी नाराज आहेत त्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ सगळ्यांची समजूत त्या ठिकाणी काढतील आणि गुण्यागोविंदाने सगळेजण एकत्र काम करतील. ताई, तुम्ही ज्यांना विरोध केला त्यांनी देखील काल मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहेत. संजय राठोड यांनी त्यांच्यावरती एकतर खूप आधी आरोप झाले होते, तुम्ही देखील त्यांचा विरोध केला होता, मात्र आता ते महायुतीमध्ये. माझी लढाई सुरू आहे. मी मागेही म्हटलं होतं, मी आजही म्हणते, सगळ्यात मुळात प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे तो उद्धव ठाकरेंना, की उद्धव ठाकरेंनी यांना क्लीन चिट दिली याचा स्पष्ट उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला की यांनी क्लीन चिट दिली म्हणून आम्ही मंत्री केलं आणि तेच आता पुढे चाललं. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही कायम मला विचारता, माझी तर लढाई चालू आहे. त्यामुळे ज्यांनी क्लीन चिट दिली उनको भी तो कभी पूछो भाई ऐसे कौन से मुद्दे थे जिसके तहत आपने इनको क्लीन चिट दी, तर कधी त्यांनाही विचारा, असं मी तुम्हाला सांगेन. थँक्यू. मला वाटतं त्याच्या बाबतीत संभाजीनगरमध्ये पुन्हा उघडकीस आले. मी माहिती घेते, परंतु मला एवढं आठवतंय की हिंगोलीमध्ये जो प्रकार झाला त्याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि जो संभाजीनगरचा प्रकार तुम्ही म्हणताय तो मी जरा चेक करून सांगते. थँक्यू. मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. जर विचार केला तर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अनेक नाराजी पाहायला मिळते. नेमकं काय, तुम्ही देखील नाराज असल्याचं समजतंय? नाही, अजिबात नाही. मी फर्स्ट डे पहिल्या दिवसापासून माननीय एकनाथराव शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे, अशा प्रकारचं अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी बोललेलं आहे. त्यामुळे कुठं नाराजी नाही, काही नाराजी नाही. मी पक्षाचा सैनिक आहे, माननीय शिवसेना प्रमुखांचा सैनिक आहे आणि 8व्यांदा धनुष्यबाणावरती लढलो आणि जिंकलो सुद्धा. त्यामुळं सिनियरिटी आहे आणि याचा विचार माननीय शिंदे साहेब करतील. मात्र तानाजी सावंत कुठेतरी रुसून परत गेले असं समोर येत आहे. त्यांनी उघड उघड नाराजी दर्शवले. काही नेत्यांनी म्हणजे काही प्रमुखांनी राजीनामे देखील दिले आहे. मला त्याच्याबद्दल माहिती नाही. पण आज विरोधकांना विरोधी पक्षनेता मिळतो की नाही हा पुढचा प्रश्न आहे. मात्र त्यांनी आज आंदोलन केलं ईव्हीएमच्या विरोधामध्ये पायऱ्यांवरती. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे. आणखी तर आता वळाचं तुप अंगावर काढायचं, कुठल्या पद्धतीने नाराजी व्यक्त करायची हा त्यांचा विषय. थँक्यू. अरे खाली बस, अरे खाली ए बूम कर. थोडं इकडे बीच में डालो. पोडियम लागला काय? पोडियम झाले आता. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला दिवस आहे, मात्र ईव्हीएम सरकार म्हणत विरोधक तुमच्या विरुद्ध आंदोलन करतायत. काय करून असेल पहिल्या दिवस? आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. विदर्भातलं हे अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता, विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे. नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे किंवा मंत्री महोदयाकडे येणार आहे त्यांच्या साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे, जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा, तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पूर्ण करेल. खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे
जर ते EVMवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल. आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून EVMवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे. जनादेशाला डावलतात आहे. जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे. संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे EVMवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे. आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती आहे तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं. तर परभणीच्या मुद्द्यावरती नितीन राऊत आरोप करतायत की आंदोलकांना बेदम मारहाण केलेली आहे, निष्पाप महिलांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ माझ्याकडे मी विधानसभेत मांडले. नाही, असं आहे की घटना दुर्दैवी आहे, पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं कारवाई केली, सरकारने तातडीने कारवाई केली. पण नंतर मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये योग्य समन्वय झाला. नंतर ते आंदोलन संपलं, पण थोडी पोलिसामध्ये काही जे बाचाबाची झाली किंवा जे काही तणाव निर्माण झाला त्यामध्ये जरी नितीन राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आमचे मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर देतील. पूर्ण त्या ठिकाणी तपास जो केला आहे सरकारने ते तपास मांडतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी विधानसभेत मांडणार आहे. मोठं बोलू नका, फक्त आम्ही विधानसभेत चर्चेला तयार आहोत असं रावसाहेब दानवे म्हटले. काल मुख्यमंत्री म्हटले होते की विधान भवनात चर्चा करावी, बाहेर माध्यमांवर चर्चा करू नये. अंबादास दानवे म्हणतात तुम्ही फक्त खोटं बोलू नका, आम्ही विधानसभेत सुद्धा तयार. सध्या जरा थोडे आता शॉकमध्ये आहेत. त्यांना निवडणुकीमध्ये 440 व्होल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल. सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाही आहे. त्यांना लोकांनी मोठा शॉक दिला आहे, तर पुढं काहीतरी धीरे धीरे परिवर्तन होईल. एक पद आणि एक व्यक्ती असतं. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील आहात. प्रदेशाध्यक्षासाठी पुन्हा दुसऱ्या नावाची चर्चा आहे. काय आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेचं पुढे जाऊ. नतीजे सामने आने के बाद लगातार EVM पर हमलावर है विपक्ष, लेकिन अब उमर अब्दुल्ला जो कि उनके अलायंस पार्टनर है वही उन पर हमला कर रहे हैं. बोले कि जब आप जीतते हैं तब तो EVM का ठेका नहीं पड़ता. देखिए, पूरा देश कहता है, 140 करोड़ भारतीय कहते हैं और महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग कहते हैं, जनता कहती है कि ये झूठी अफवाह है, महाविकास आघाड़ी फैला रही है. जब वो जीतते हैं तब EVM अच्छी होती है, जब वो हारते हैं EVM खराब होती है. ये सारे जनता को समझ गया. अभी उन्होंने सबक नहीं सीखा तो आने वाले पंचायत चुनाव में जनता उनको धो डालेगी. अगर वो आकलन नहीं कर पा रहे चुनाव हारने का तो हम क्या करें. हम तो जनता में जा रहे हैं, हम जनता में जाकर हम फिर एक बार चुनाव की तैयारी कर रहे हैं. हम 1.5 करोड़ सदस्यता अभियान भी कर रहे हैं भारतीय जनता पार्टी का. हम 1.5 करोड़ घर जाना चाहते हैं. हम निश्चित रूप से हम अपना काम कर रहे हैं, लेकिन कांग्रेस पार्टी EVM पर दोष देकर खुद के पाँव पर फिर एक बार कुल्हाड़ी मार रही है, क्योंकि EVM का दोष देकर वो कभी जीत नहीं सकते. उन्होंने आत्मविश्वास खो दिया है, विश्वास खो दिया है. 2.5 ईयर फॉर्मूला और पोर्टफोलियो में देरी भी एक बड़ा मुद्दा बना है. भाई कल तो एक्सपांशन हुआ और पोर्टफोलियो में कोई देरी नहीं है, पोर्टफोलियो में कोई झगड़ा नहीं है. मैं खुद उस जो चर्चा में हूँ और वो चर्चा में बिल्कुल सीधा सारा विषय खत्म हो चुका है. आप मीडिया ही चलाते हो कि पोर्टफोलियो में ऐसा हो रहा है, कुछ नहीं है. हमारे तीनों नेता बैठकर और मैं भी उसके साथ में बहुत बार बैठा हूँ, कुछ भी नहीं है. आपको जल्दी इसका निर्णय मिल जाएगा. देखिए, भुजबल साहब वरिष्ठ नेता है, हमारे
माननीय छगन भुजबळ जी हमारे वरिष्ठ नेता है, माननीय छगन भुजबळ जी आमचे वरिष्ठ नेते आहे. त्यांनी या महायुतीला मोठा आशीर्वाद दिला आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी महायुतीला सांभाळला आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राचे मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आहे. मला असं वाटतं माननीय अजित पवारजी त्यांच्या नेतृत्वाचा योग्य निर्णय करेल, योग्य स्थान त्यांना देईल आणि मला वाटतं की त्यांचं स्थान आमच्या महायुतीमध्ये मोठं आहे आणि राष्ट्रवादी पक्षातसुद्धा मोठा आहे. तर मला वाटतं की अजितदादा याबद्दलचा खऱ्या अर्थाने चांगला विचार करतील. सर, मराठा आणि ओबीसी समाजाला मंत्रिमंडळामध्ये समान स्थान देण्यात आलेलं आहे. विरोधकांना आणि जे सातत्याने आरोप करत होते, विशेषतः भाजपा ते ओबीसी आणि मराठा विरोधी आहेत म्हणून उत्तर दिलेलं आहे का मंत्रिमंडळाच्या माध्यमातून? माननीय आमचे देशाचे नेते पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, माननीय JP नड्डाजी, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि माननीय देवेंद्रजी यांनी बसून ज्या पद्धतीने सर्व समाजाला 18 पगड जातीला आणि महाराष्ट्रातला जो समाज आहे त्या सर्व समाजाला, मराठा समाजाला, मागासवर्गीयांना, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टना ज्या पद्धतीनं प्रतिनिधित्व दिलं, महिला बहिणींना प्रतिनिधित्व दिलं, आमच्या लाडक्या बहिणीला प्रतिनिधित्व दिलं आहे. खरं तर एक सामाजिक समतोल राखला गेला आहे, भौगोलिक समतोल राखला गेला आहे, सामाजिक समतोल राखला गेला आणि त्यामुळे आमचे राज्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सर्व समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याकरता आमच्या राज्याच्या प्रमुखाने देवेंद्रजींनी भूमिका घेतली आहे. देवेंद्रजी हे पहिल्यापासून सामाजिक समता याकरता काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं या माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं जे कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार झालं हे सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे नेणारं आहे आणि यातनंच महाराष्ट्राचा विकास आहे. यातनंच पुढच्या काळामध्ये देशातलं महाराष्ट्र क्रमांक 1 राज्य होणार आहे.